म्हणजे मुंबई वेस्टची सुरुवात करूया राज्यातल्या संभाव्य राजकीय उलथापालथीच्या बातमीवर। एबीपी माझाची नजर या बातमीवर आज सकाळपासूनच होती, किंबहुना गेले 2-3 दिवस चर्चा होती, पण सातत्यानं एबीपी माझानं आपल्याला ही बातमी दिली आणि आता तर 10च्या बुलेटिन पासून आम्ही या बातमीवर सातत्यानं आहोत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार, संशयाच्या भोवऱ्यातले 3 खासदार दिल्लीत पोहोचल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पुन्हा बळ मिळालंय। आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे हेही दिल्लीकडे रवाना झालेत। भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, संजय जाधव हे 3 खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे। संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे खासदार अजूनही मुंबईतच असल्याची माहिती आहे। ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत, तर नागेश पाटील आष्टीकर हे नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे। आष्टीकर थोड्या वेळापूर्वी मतदारसंघात असल्याची माहिती हाती आली आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतून एक वेगळा गट स्थापन करण्यासाठी त्यांच्या शिवसेनेतून फुटणारे संभाव्य 6 खासदार उद्या दावा करू शकतील अशी एक अटकळ बांधण्यात येते। दरम्यान एकीकडे खासदारांनी दिल्लीकडे धाव घेतलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे अगदी एकनिष्ठ असलेले लोकसभेतले खासदार अनिल देसाई, राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि दक्षिण मुंबईचे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत हे सध्या संकटमोचकांच्या भूमिकेत दिल्लीत दाखल झाले। हे तिन्ही खासदार दिल्लीत आधीपासूनच आहेत, पण ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्यांच्या भोवती संशयाचं जाळ आहे असे 3 खासदार देखील दिल्लीला रवाना झालेत। आणि पक्षात फूट पडल्यास पुढील कायदेशीर पावलं नेमकी काय असावीत यासाठी संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 3 खासदार पुढची रणनीती आखतील अशी माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अग्निपरीक्षेचा ठरतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जे दिल्लीला रवाना झालेत असं सांगण्यात येत आहे। ते 3 खासदार कोण आहेत तर संजय देशमुख, संजय जाधव आणि भाऊसाहेब वाकचौरे या तिघांच्या नावाची चर्चा आहे। हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेत। संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर हे दिल्लीत जाणार का याविषयी प्रश्नचिन्ह अजून कायम आहे। त्यापैकी नागेश आष्टीकर हे नॉट रिचेबल आहेत, ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत, तर संजय दिना पाटील हे अजूनही मुंबईतच आहेत। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर हे कशा पद्धतीने राबवलं जाऊ शकतं ते पाहूया ग्राफिक्समधून। सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन टायगरसाठी सध्या अनुकूल वातावरण आहे। तृणमूल काँग्रेसचे 2 तुकडे झाल्यानंतर ठाकरेंचे खासदार आता शिंदेंच्या शिवसेनेत येऊ शकतात। ही सर्व प्रक्रिया मुंबईऐवजी आता दिल्लीत पार पडणार आहे आणि त्या दृष्टीनंच ही सगळी मंडळी दिल्लीला रवाना होत आहेत असं सांगण्यात येते। जे खासदार वेगळे होतील त्यांना स्वतःचा गट स्थापन करावा लागेल। 9 पैकी 2/3 खासदार म्हणजे 6 खासदार आणि फुटलेला गट 2/3 असल्यावरच तो कायदेशीर ठरू शकतो। फुटलेल्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन नवीन गट स्थापन केल्याचं आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्याचं पत्र हे द्यावं लागेल। फुटलेला गट स्वतंत्र न राहता त्याचं शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण होईल। शिवसेना शिंदे गटाला आधीच निवडणूक आयोगाची मान्यता आहे। ज्या प्रकारे तृणमूलचे खासदार वेगळे झाले त्यांना मान्यता मिळाली, किंबहुना ते एका पक्षामध्ये छोट्या पक्षात विलीन झाले। टीएमसीच्या नियमानुसार ठाकरेंचे खासदार देखील वेगळे होऊ शकतात। म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 14 जूनला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 9 खासदारांची एक बैठक बोलावली होती आणि त्या खासदारांच्या बैठकीला कोणकोणते खासदार उपस्थित होते आणि कुणी कुणी काय कारण दिली ज्यामुळे ते गैरहजर राहिले किंवा ऑनलाईन उपस्थित होते आपण पाहूया ग्राफिक्समधून। प्रत्यक्षात उपस्थित राहिलेले खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई,
संजय दिना पाटील हे 3 मुंबईचे खासदार आहेत. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई. राजाभाऊ वाजे हे देखील उपस्थित होते या बैठकीला. पण ऑनलाईन उपस्थित कोण होते तर ओमराजे निंबाळकर जे आता पुण्यात आहेत, भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविषयी सांगितलं जाते ते दिल्लीत पोहोचत आहेत, नागेश आष्टीकर हे नॉट रिचेबल आहेत आणि संजय देशमुख त्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. संजय जाधवांशी उद्धव ठाकरेंनी फोनवर चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे आणि हेच संजय जाधव आता दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात येतं.